कांता पब्लिक, मी आता उठलो आणि उठल्याबरोबर दिसले आपले कोंबडे पाणी पित होते. मी म्हणलं चला, म्हणलं आता कोंबड्याला आपल्या म्हणलं दाना टाका लागते, म्हणून मी टाकून दिला आपल्या एका कोंबडीले दाना. मग कोंबडी दाना खात होती आणि मी मग लागलो आपल्या केसाला हात लावाले, कारण की आपल्याला उठल्याबरोबर आपल्याला केस पाहायची सवय तुम्हालाच माहीत आहे. मग मिशीकडे पण पाहिलं आणि इकडे होते पोट्टे पतंगी उडवत. तर मी म्हणलं पाहू द्या, म्हणलं आपल्याला पतंगी कसे उडवता येते, कारण की आपल्याला पतंगी उडवणं खूप आवडते. पण आपण काय आता पतंग उडवत नाही, आपल्याला इंटरेस्ट नाही आहे. मग आला आपल्याकडे एक भाऊ म्हणे मला घे म्हणे ब्लॉगमध्ये. ठीक आहे म्हणलं. हा मग भाऊ बघा आता तुम्हाला लाईक करा म्हणते आणि सबस्क्राईब करा म्हणते. लाईक करा बरं मला. हा डुग्गू भाऊ आहे. डुग्गू भाऊ पण तुम्हाला म्हणते लाईक करा म्हणून, बघून घ्या. आणि मग इकडं होता आपल्या घरी हर्षर भाऊ आणि हा आहे प्रयोग, हा आहे डुग्गू. प्रयोग बघा कधी तुम्हाला मांडीस ठोकून दाखवते. मग हर्षल भाऊ म्हणे तू मांडी ठोकून दाखवते म्हणे, थांब म्हणे तुला पाडतो म्हणे. मग या दोघांचं चालू होतं मजाक मध्ये कधी कधी खरं पण होऊन जाते, पण मजाकच चालू आहे यांचं. बघा एकामेकाला पाडण्याचा प्रयत्न चालू आहे. सलमान खान आणि शाहरुख खान दोघांची जोडी आहे. बघून घ्या कसे एकमेकाला आता पाडण्याचा प्रयत्न करते. हर्षदान हरलेला दिसत आहे मला, कारण की लहान आहे तरी त्याने तो प्रयोगने पाडलेला आहे त्याला. आणि मग हर्षल डाऊन म्हणे तुझी बुलेट उचलतो म्हणे. ठीक आहे म्हणलं उचल म्हणलं आपली बुलेट. हर्षलला आपली बुलेट उचलणं नव्हती होत, पण तो किक मारत होता, पण गाडी काय चालू होत नव्हती, चाबी आपल्याकडे होती. मग आला ओम बघा कसा भागत आहे. तुम्ही म्हणलं कशाला, म्हटलं भागते म्हटलं. नाही म्हणे मी भागतो म्हणे. मग आला ध्रुव डाऊन आपल्या गाडीवर बसलेला आहे. बघून घे त्याची एंट्री. आणि त्याने गाडी उभी केलेली आहे आणि आता म्हणत आहे तो की मी जातो बा म्हणून. जा म्हणलं. मग मी पण त्याला चाबी काही दिली नाही. मग झाली आपली आंघोळ. आपण झालो थोडं फ्रेश. कसा दिसत आहे तुमचा वाघमारे? सपोर्ट करत जा मला, तुमच्या सपोर्टची गरज आहे आपल्याला. आणि मग मी आलो घरी. तर घरी आपल्या आले होते पाहुणे. बघा कसा नाचत आहे गणेश आत्राम. हा आहे डुग्गू. आणि मग आपण थोडं घातली साडी. बघून घ्या साडी कशी आहे, चांगलं दिसत आहे का तुमचा वाघमारे? आणि मग इकडं बसून होता निशांत किनाके. बघून घ्या कसा भागते. तर डुग्गू पण भागला. अरे इथं कोण आहे रे? जाऊ द्या कोण आहे का, मग जाऊ द्या. मग मी केलं मग आपल्या निशांतकडे कॅमेरा. निशांत बसून होता पाय वर करून. इकडे गणेश आत्राम आहे झोपून. मग म्हणलं तुम्ही झोपा म्हणलं. मग इकडे होता प्रयोग, काहीतरी करत होता, पाणी वगैरे काही ना काही करत होता. आणि मग हे इकडे होते हे दोघं तिघं. बघून घ्या प्रयोगला आज मारलं आईने. हे बघा प्रयोग कसा लढत आहे. तर ध्रुव डाऊन आहे, व्हिडिओ करत आहे त्याचा. तुला व्हिडिओ नको बनवून, काहीतरी दाखवत आहे तुम्हाला अमृत. काय असेल बघा बरं, तिथे गेस करा बरं. हे बघा जगनच्या पायावर टाकतो म्हणत काहीतरी आहे मला वाटते. तुम्ही गेस करून सांगा काय असेल तर. जगन बघा तुम्हाला दात दाखवत आहे आणि हसत आहे. आणि मग इकडं दिसला आपल्याला या बापू बघा लढत आहे. हा टकलू भागत आहे. मग मी झालो फ्रेश. थोडा दाढीला हात वगैरे लावला. कसा दिसत आहे तुमचा वाघमार? गोरा दिसत आहे का सांगून द्या. आणि मग इकडे आपल्याला थोडं साथीवर गोटा ठेवायचा होता. गोटा ठेवला, खूप वजनी होता. मग आल्या आपल्या घरी बाया. मी म्हणलं मम्मीले हाणं मीच म्हणतो म्हणलं, तुलाच माहीत आहे म्हणलं आपल्या व्हिडिओत. मम्मी म्हणे नाही म्हणे तू हाणं चांगलं म्हणत नाही म्हणे, यांनी उठून भागायच्या म्हणे, तू हाणं म्हणलं तुम्हीच देतो म्हणे. ठीक आहे म्हणलं. मग मम्मीनंच दिलं. मग वाणं यायले. मग मी आलो इकडं वणीकर. आपल्याला जायचं होतं राजूभाऊच्या घरी. राजूभाऊचा फोन आला होता, सिक्युरिटी गार्ड पाहिजे म्हणे, तुमची बॉडी चांगली आहे म्हणे, या भाऊ म्हणे. ठीक आहे म्हणलं भाऊ, म्हणलं येतो म्हणलं. मग फायनली आलो आपण आता राजूभाऊच्या घरी. बघून घ्या ही आहे स्कूटी, हे राजूभाऊचं घर. ती आहे गाडी फॉर्च्युनर. आणि इथे आहे भूषण. बघून घ्या भूषण बसून आहे. तो आहे आबाजी. भूषण निसता मोबाईल विचकते काहून का. आणि आबाजी आहे तिथे. आणि आहे समोरचा हे नाही आहे आपली बुलेट. आणि तुमचा वाघ बघा कसा उभा आहे खतरनाकपैकी. आणि आता वाघ मारे भाऊ आता तुमचा बसणार आहे. ते डॉगी बघून घ्या. आता आपण बंगईवर बसतो आणि भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. चला मग बाय बाय.